नमस्कार मंडळी, कसे आहात? मंडळी, आपल्या मार्गाने जात असताना कोणी मध्ये आलं तर आपण काय म्हणतो? बाजूला व्हा. आपल्याला कोणी पत्ता विचारला तर आपण संदर्भासाठी याच्या बाजूला, त्याच्या बाजूला असं म्हणतो. आपण दिशादर्शनासाठी या बाजूने, त्या बाजूने, चोहो बाजूंनी असं म्हणतो. आपण आजूबाजू असंही म्हणतो. मंडळी, बाजू हा फारशी शब्द आहे. बाजूचा अर्थ आहे बाहू म्हणजेच हात, पक्ष, एखाद्या गोष्टीची कडा किंवा कड. आता इतके सुंदर शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत, ते तर आपण वापरूच शकतो ना. आपल्याला इतर अनेक प्रकारे ही वाक्यरचना करता येते. जसं बाजूला व्हा असं म्हणण्यापेक्षा आपण थोडं सरका असं म्हणू शकतो. याच्या बाजूला, त्याच्या बाजूला असं म्हणण्यापेक्षा आपण या अंगाला, त्या अंगाला, उजव्या हाताला, डाव्या हाताला असं म्हणू शकतो. या बाजूने, त्या बाजूने असं म्हणण्यापेक्षा आपण या कडेने, त्या कडेने असंही म्हणू शकतो. माझ्या बाजूने, तुझ्या बाजूने असं म्हणायचं असल्यास आपण माझ्या वतीने, तुझ्या वतीने हे म्हणू शकतो. आजूबाजू असं म्हणायचं असेल तर आपण आसपास, इथे तिथे, अवतीभवती, इकडे तिकडे हे म्हणू शकतो. किती शब्द भांडार आहे आपल्या मराठीमध्ये. मग ते वापरण्यासाठी हात आखडता का घ्यावा? विचार करा आणि तुमची मतं मला कळवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.